कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला अंतपार याचा. रूप पहा तालोचने, सुख झाले हो साजणे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा.
सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दारिले माझी मद, माझे सुख मद दारुले डोळा, दिगली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई भारे पावण्या भुली, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझे सुख मद दारुले डोळा, दिगली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नामा म्हणे निकी दाबियली सोय, नामा म्हणे निकी दाबियली सोय, नामा म्हणे निकी म्हणजे कंट्रोल, नामा म्हणे निकी दाबियली सोय, म्हणून न विसंबे पाय खेचराचे किंवा विठ्ठलाचे, तया उतराई भावी कवण्या गुणे, जन्म नाही येणे ऐसे केले,
माझे सुख मग बाहुले डोळा दिल्ली प्रेम करा ज्ञान मुला महायोग पीठे तटे भीमराजा वरम पुंडरीकाय दातुं मुनिंद समागत तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं महायोग पीठे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या तुमच्या कृपा प्रसादाने काय सांगायचं तुमच्या कृपा प्रसादाने बरं का? तुमच्या ओम ब्रह्मानंदनं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षरविलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तो काळा कुसरी काहीच नेणे
भाविक तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी एका जनाधनी तुमचा दास एका जनाधनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी पवन झालो चराचरी पवन का पावन पावन ज्ञानेश्वरी वाचल्यावरती पवन का पावनचा अर्थ कळेल पै गगन जेवढे जैसे पवन गगनी जेवढाचे असे आणि सहज हलविल्या वेगळा दिसे एरवी गगन तेची तू आणि ते आपलं स्वरूप आहे तुमचं आमचं म्हणून प्रत्येकाला ज्ञानेश्वरी वाचण्याची गरज आहे त्याच्यातून आपल्याला आपले सगळे प्रश्न सुटतात सगळे व्यवहारातले सुद्धा परमार्थातले सुद्धा प्रपंचातले सुद्धा सगळे सुटतात म्हणजे आपलं स्वरूप केवढं आहे आपला आकाश एवढं स्वरूप आहे आणि हवा जो वारा जो आहे तो सुद्धा आकाश इतकाच आहे फक्त काय होतं हा जरा हलवलं जसा पंखा हवा तिथल्या तिथेच आहे फक्त पंखा काय साधन वापरलं म्हणून आपल्याला वाटतं तिथे हवा आली तिथे हवा आली नाही हवा पहिलीच असते तिथे तसं आपण पहिले तेवढेच आहोत पै गगन जेवढे जैसे पवन गगने तेवढाचे असे आणि सहज हलविल्या वेगळा दिसे एरवी गगन तेची तो कोण गगन तेची तो आपण गगना एवढं आहोत आपलं स्वरूप आकाश इतकं आहे हे आपल्याला गुरुजी पहिले करून देतात आणि हे जर गुरुजीला अजून माहित नसेल तर गुरुजीची माहिती नाही सांगायची पहिल्या गुरुजीला माहित असलं पाहिजे आपलं स्वरूप केवढं आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी कोण आहे हे पहिलं जाणलं पाहिजे आपण आणि मग त्याला दुसऱ्याला सांगता येतं आपल्याला जर एखाद्याची ओळख करायची असेल तर त्याला पहिली ओळख असली पाहिजे तेव्हा आपण त्याची आज आम्ही तर जिथे आलो तो कोणाच्या तरी निमित्ताने कोणातरी ओळखीने आलो ना जर अनोळख असली आम्हाला ओळख नसली तर आम्ही आलो असतो का तशी ज्याला देवाची ओळख झालेली आहे त्याला फक्त शरण जायचं नाही कुणा आईला गेल्याला शरण जाऊन आपल्याला त्याची ओळख होणार नाही त्याने त्याची ओळख करून घेतली का हे पहिलं आपण जाणलं पाहिजे म्हणून आमचे कबीर महाराज म्हणतात पाणी पिना छान के अरे गुरु करना पहचान के बिना विचार गुरु करे बरे 84 की खाणी में पण पुढचं बोलत नाही कारण त्यालाच माहित नसतं काय असते 84 की खाणी ती आपण कीर्तन ऐकायला आलो का काय म्हणजे कोणाकोणाची भाषण ऐकतोय आपण कीर्तन चांग आपण पारमार्थिक आहोत ना कीर्तन चांग अंग होय हरिरूप मग हरिरूप होण्यासाठी आपल्याला वातावरणाची निर्मिती कशी पाहिजे ना वातावरण निर्मिती राहील हे का कशासाठी हे आज 7 दिवस ना तुमचं ते पारायण चाललं होतं ना कोणतं शिवलीला अमृत आपल्याला फक्त एवढंच म्हणतो आपण शिवलीला आपल्याला त्याचा अर्थ नाही कळालेला शिवलीला अमृत आपण कशाला म्हणतो ते शिवलीला अमृत त्याच्यामध्ये आहे ना तो गुप्त आहे त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये फक्त एवढंच म्हणतात शिवलीला अमृत म्हणून आपण म्हणायचं शिवलीला अमृत आणि हे शिवलीला अमृत करण्यासाठी आपल्याला साधूला शरण जायचंय पण नुसतं आपलं तून करते हम करते की थोडा फेर पडते त्यासाठी जायचं शरण आपल्याला का घरात आपल्याला मिळत नाही म्हणून आपण इथे येतो घरात आपल्याला करता येत नसतं म्हणून आपण इथं करतो 7 दिवस शिवलीला अमृत कारण नवे हा खेळ ऐकल्याचा म्हणून मेळ जमविला हा एकट्याचा खेळ नाही सगळ्यांना दिलं पाहिजे सगळ्यांना तुका म्हणे सोपे आहे सर्वनी आणि शहाणा तो धनी घेतो त्याला शहाणं बनवायचं एकमेकाला आपण शहाणं बनवून नाही राहायचं तो स्वार्थपण आहे मी शहाणा झालो पण आमच्या पाया बहीण तुमच्या कल्याण जावा तुला त्याला कसं बनवता आलं पाहिजे गुरु कशाला म्हटलेलं आहे गुरुला शिष्याला गुरु बनवता आलं पाहिजे त्याला गुरु म्हटलेले आहे वाक्य नीट लक्षात घ्या शिष्याला गुरुने गुरु बनवणं त्याच्यासाठी त्याला शरण जायचं उगत आपलं काहीतरी करण्यासाठी पाया पडलं दर्शन घेतलं आमचं काम झालं आम्ही निघालो तसं नाही गुरुला विचारता आलं पाहिजे की असं काय शब्द वापरलेले आहेत की गुरुने गुरु बनवलं पाहिजे म्हणून आपल्याला जे शरण जायचं आपल्यामध्ये गुरुत्व हे प्रत्येकामध्ये आहे शब्द
लक्षात घ्या, शब्दावरती भार द्यायचा आहे. श्रवण नुसतं करायचं, श्रवण लक्षात पाहिजे. गुरुत्व, मी काय म्हणलं गुरु नाही, गुरुत्व हे सर्वांमध्येच असतं. फक्त ते गुरु काय करतात, तुम्हाला फक्त त्याची जाणीव करून देतात, ते गुरुत्व तुझ्यामध्ये आहे बस, बाकी ते काय करत नाही. आणि आम्ही त्यांना घेतो डोक्यावरती, बसा ना गुरु गुरु करत बसा. आणि तुमचं काय आजच्याच याच्यामध्ये तिसरं चरण तयार उत्तर आहे. भावले पावणे गुरु जन्म नाही येण्याचे गेलं, कशासाठी गुरुला शरण जायचं? अरे पुन्हा आपल्याला जन्म नकोय, त्यासाठी आपल्याला शरण जायचं. आम्ही कशासाठी जातो? तो करतोय म्हणून मी करतो, हे विधी नाही. फक्त पाया पडा आमच्या, तुम्हाला आशीर्वाद देतो आम्ही, तुम्ही तुमच्या तुम्ही घरी ना, आमच्या आम्ही घरी. होईल कल्याण आपलं? कधीच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही. आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल, ज्याने ज्या वस्तूला ओळखली असेल त्याला फक्त शरण गेलं पाहिजे. त्याने जर अजून त्या वस्तूला ओळखलं नसेल तर तिला शरण जाऊन काय मिळणार आहे आपल्याला? आता मला समजा मी ह्या महाराजांना म्हटलं की मला आमच्या धर्माची मला ओळख करून द्या, पण त्यांच्या ओळखीचं असलं पाहिजे ना ती व्यक्ती. आता आम्ही इथं आलो कोणाच्यामुळे, आमचे हरिभक्त परायण संतोष महाराज आताडे, आणि त्यांच्या संबंधातून आपले मुरलीधर भुवड, हरिभक्त परायण मुरलीधर भुवड एक वेळेला आमच्या तिकडे आले. आणि मला सांगायचं एवढं आहे की आपल्याला काय करायला पाहिजे, ज्याची ओळख आहे ना, ज्यांनी ओळख करून घेतली त्याच्याशी आपली पहिली ओळख असली पाहिजे. मग आता ह्यांच्या ओळखीचे कोण होते? गोड महाराज होते, बरोबर आहे. मी आता हे तर म्हणले असते ह्यांना म्हणत नाही, ह्यांचं कीर्तन त्यांचं, मग त्यांनी काय केलं, पहिले काय केले, ओळख करून घेतली. तेव्हा म्हणजे हा कोण आहे, तर आमके धमके. नाही तर ते नुसते म्हणले असते त्यांना आमच्या धमक्याचं कीर्तन, आम्ही त्यांना ओळखत नाही, म्हणजे ओळख नको काय करून घ्यायला. बरं आता आपण मला सांगा, आपण ओळखीच्या माणसाला रामराम करतो का बिगर ओळखीच्या माणसाला रामराम करतो? कोणाला रामराम करतो आपण? का म्हणून तो करतो म्हणून मी रामराम करतो? आपल्या गुरुजीने आपल्याला विचारतात, आपल्याला प्रश्न विचारतात, त्या विधी पहिली पाहते प्रश्न शेवया उद्देश ज्ञानांचा तो दर्शिना. आपल्याला प्रश्न विचारता आला पाहिजे, आपला स्वतःचा एक विचार झाला पाहिजे, आणि ते प्रश्न विचारायचं आपल्याला हे प्रपंचाचे प्रश्न विचारायचे. प्रपंच जो आहे तो चालत असतो आणि प्रमार्थ हा करावा लागतो. पण आपलं उलट आहे, आम्हाला पोरं होतील काय, आमची बायको आदर काय, तिने आदर काय, आमचं पोरगं हरवलं ते मिळेल काय, आम्हाला नोकरी मिळेल काय, हे गुरु देतात काय? मग गुरु नोकरी करतात काय तुम्हाला नोकरी द्यायला? पहिले गुरुने नोकरी करायला पाहिजे ना, तेव्हा गुरु द्यायला तुम्हाला नोकरी. तो करतो का गुरु? नोकरी करतो तुम्हाला नोकरी द्यायला? त्याला पोरं बाळायला, तुम्हाला पोरं बाळायला आहे ना? काय पाहिजे आपलं काय पाहिजे, काय मागायचं आपल्याकडून? काय उधार पाडेना, काय मागायचं गुरुजी आपल्याला? काय मी उधार पाडेना. माझा उद्धार कशाने होईल? मी आज ह्या पाहिजे उद्या वरच्या पाहिजे कसा राहील, हे आपल्याला गुरुजीला विचारायचं आहे. आपल्याला गुरुजी प्रपंचाचा तुम्हाला देऊ शकत नाही, आणि प्रपंचाचा जो गुरुजी सांगतो तो गुरुच नाही. आमच्या साधू संतांचं वचन आहे, संसारापासून सोडवी साचे, सद्गुरु ऐसे नाव त्याचे. संसार कळला पाहिजे गुरुजीला पहिला, तर तो आपल्याला सांगू शकतो संसार कशा नावलेला आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम हे संसार आहे, फल दुसरे कृपया करून पाहे मुरारे फत गोविंदम मुळामध्ये. आणि मला जे पुन्हा 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 जन्माला यावं तर मरायला यावं लागतं, ते माझं खंडणी पैसे आणि खंडणी कर्म. हे कर्म माझ्या कशाने कर्म खंडणी ते सांगा मला. तुम्ही प्रपंचाचं सांगू नका. प्रपंच आम्हाला पाठीमागचा होता म्हणून या आलो घेऊन आपण आता ते फेडायचंय आपल्याला. गुरुजी फेडू शकत नाही, गुरुजीला सुद्धा फेडावं लागणार आहे. ते तुमचं काय फेडणार आहे?
त्याला सुद्धा फेडायची गरज आहे, गुरुजीला सुद्धा, कीर्तनकाराला सुद्धा. हे बोलतो म्हणजे तो काही कीर्तनकार, तो बाबा नाही, ही जाहिरात आहे, जाहिरात आहे. माल जाहिरात सांगणारा कधी तुम्हाला माल देणार नाही का? देतो. टीव्ही मध्ये ज्या टायमाला जाहिरात लागली जाते आणि एकच गेला तर महाराज तुम्ही त्याची जाहिरात केली, आम्हाला तो माल आम्हाला द्या, म्हणजे येड्या आम्ही जाहिरात करते आहोत, माल दुसऱ्या ठिकाणी आहे, दुकानात जायला लागेल तुला. आणि हे कीर्तनकारच बसले बाबा म्हणून. असा तुमच्या आम्हाला आमच्या पाया आणि तुमचं होईल कल्याण. कीर्तनकार कधी बाबा होऊ शकत नाही, तो कधी साधू होतो, पण साधू कीर्तनकार होऊ शकतो, संत कीर्तनकार होऊ शकतो, पण कीर्तनकार कधी साधू होऊ शकतो बाबा होतो. आणि त्याच्यात लागलं आम्ही पाया पडा, हे जरा इथं टमाटामा बोलायला लागला की आमचा लगेच दुसरं होतो, वा बाबा लय भारी लय भारी. तुझं काय भारी केलं ते बघ पहिलं, तुला काय तुला करून दिलं का? आहे मी तू कोण आहे, मी कोण आहे, हे गुरुजीला विचारायचं आपल्याला. आपल्याला गुरुजीला हे विचारायचं नाही माझा संसार कसा चालेल, संसार प्रारब्धाने चालणार आहे तुमचा. अरे संसार जर दुःखामुळे आहे तर तुम्हाला काय संसार सुरू देणार आहे? आमच्या बावलीचं प्रमाण आहे, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस हे बाबाला सुद्धा करावं लागतं संसार. आणि तो बाबा तुमचा संसार नीट करून देणार आहे का? त्यांचं झालंय का नीट? आमच्या तुकारामाचा संसार नीट होता. अरे हरी आला घरा आणि त्याच्या संसारावर पडे चिरा, आणि तुमचा कसं काय नीट होईल? ते म्हणतात आम्ही सद्गुरूला शरण गेलो तर आमच्या संसारावर चिरा पडला, आणि आम्ही बाबाला म्हणतो बाबा मला हे द्या आणि बाबा मला ते द्या, मला ऐश्वर्य पाहिजे. ऐश्वर्य मागण्यासाठी गेलो, साधू संतांना ऐश्वर्य मागण्यासाठी गेले, परमार्थ करायला साधू संतांना शरण गेले. काय डोकी चालतात की नाही आमची? काहीतरी विचार करा, आपला उद्धार करा काहीतरी. पण ते नाही म्हणा बाबा, हा बा तुमच्या पाया पडला, आता आमचं कल्याण झालं, आम्ही निघालो, तुमच्या तुम्ही घरी आम्ही आमच्या घरी. काही असे आहेत, एक तर पंढरपूरला वर्षांनी भेटला शिष्य, किती वर्षांनी. अगोदर त्याला ना अनुग्रह दिला, आपल्याला अजून अनुग्रह कशाला म्हणतात, प्रबोध कशाला म्हणतात, भोग कशाला म्हणतात याची अजून आपल्याला खबर नाही. आणि अखंड भक्ती करणारा तो नामदेव महाराज, त्यांना सुद्धा माहिती नाही की हे कशाला म्हणतात, अनुग्रह कशाला म्हणतात. ते आम्हाला काय की झाडकी पती आपल्याला कधी कळणार आहे? आणि हे संत आपल्याला जाणून देतात अनुग्रह म्हणजे काय, प्रबोध म्हणजे काय, नाम म्हणजे काय, बोध म्हणजे काय. अरे अक्षरे दिली म्हणजे बोध होत नाही का? साधूची कृपा म्हणजे अक्षर, साधूची कृपा म्हणजे तो अनुग्रह आहे. नुसती अक्षरे दिली म्हणा आता तुम्ही म्हणत राहा आणि होईल तुमचं कल्याण, अजिबात नाही म्हणा. महावाक्याचा उपदेश भरा परी त्याचा जप नाही बोलिला, ते तिचा विचारच केला पाहिजे साधके. नुसतं महावाक्य दिलं, नाम दिलं म्हणजे त्याचा उद्धार झाला असं नाही. आमच्या रामदास स्वामी म्हणतात महावाक्याचा उपदेश भरा परी त्याचा जप नाही बोला, आणि नुसता जप करून त्याचं तुझं कल्याण होणार नाही. परी त्याचा जप त्याचा विचारच केला पाहिजे. त्या अक्षराचा त्या शब्दाचा विचार म्हणजे ते नाम आहे, त्याचं परिवर्तन म्हणजे नाम आहे. आहे का परिवर्तन? आहे त्या शब्दाचं परिवर्तन आहे का? नको का पॉवर यायला संतांमध्ये? ती मग ज्या वेळेला त्याच्यामध्ये ती पॉवर असेल ना तेव्हा आपल्यामध्ये उतरू शकते, नाही तर आपल्यामध्ये उतरणार नाही. हृदय एक झाले, ए हृदयचे ते हृदय घातले, त्यांच्यामध्ये पहिली पॉवर होती आमच्या कृष्ण भगवंतामध्ये, तेव्हा अर्जुनामध्ये उतरली. नुसतं म्हणामणीने उतरणार नाही, शब्द घेतल्याने होणार नाही. आमच्या माऊली पण म्हणतात ना की अक्षर नव्हती रेखा, अर्जुनाला इच्छित कळी का उजळली या कृष्ण. ती अक्षरे नाही बाबा, ती अक्षरे नव्हती रेखा, ब्रह्म साम्राज्य ती का. अरे ह्या साम्राज्याला, ह्या ब्रह्माला अशी उजळून टाकील अशी ती अक्षरे, नुसती अक्षरे नाही. मग आलं का आपल्याला ब्रह्माचं साम्राज्य मिळालं, आपल्याला ब्रह्माचं साम्राज्य कळालं त्या अक्षराने? नाही कळालं तर नुसती अक्षरे. कळालं आहे का मी हा कोण आहे म्हणून? मग नुसती अक्षरे मध्ये. आणि हे अजून नामदेव महाराजांना पण आपल्याला माहित नव्हतं. म्हणून तर जेव्हा आम्ही तुझ्या पाया पडतो ना रोज, बस झालं तू आहेस ना माझ्या समोर. अरे मला येड्या हे लटकं स्वरूप आहे माझे,
हे जे आकाराला येतं ना, हे माझं लटकं स्वरूप आहे. तू माझ्या स्वरूपाला अजून जाणलेली नाही बाळा. हा, अशी गुरु सांगायचं होतं तुम्हाला. वर्षाने भेटला गुरु शिष्य, वर्षाने शिष्य भेटला म्हणले. मग त्यांनी आपलं काय केलं, त्यांचे काही रीतिरिवाज असतो त्याची आम्हाला घेणं देणे नाही. गुरु सुद्धा जो मिळतो तो सुद्धा ज्याच्या त्याच्या भाग्याने मिळतो. ध्यानात घ्या, भाग्याने मिळतो. आमच्या साधू संतांनी जे सांगायला सांगितलं तेच सांगायचं. उगाच काहीतरी आपल्या मनाला वाटेल म्हणून सांगायचं नाही. ज्याचं ज्याचं परम भाग्य असतं, भाग्य उदय तर त्याला फक्त जसं जसं आपलं भाग्य असतं तसं तसं त्याला गुरु भेटतो. मग आपल्याला काय करायचं, इथल्याला सामान्य लोकांना सावध करायचे फक्त, की कुठला गुरु कोण कसा असू शकतो, कोण कसा असू शकतो, तुमच्या भाग्याने कसा मिळू शकतो ते फक्त सावध करायचं. 1 वर्षाने गुरुजी भेटला आणि काय काढले त्यांनी, समजा काय 100ची नोट खिशात टाकली. म्हणजे काय तुला कळतं की नाही म्हणे. हा, 1 वर्षाने तुझी माझी भेट झाली आणि अवघी 100ची नोट टाकतो. हे असे आमचे गुरु. त्याच्याकरता त्याला शिष्य केला, काय तुझ्या खिशात टाकायला बॅलन्स ठेवली का तुझ्या पाठीमागे. हा, बँक बॅलन्स ठेवली तिला म्हणे आमच्या खिशात टाक. एक तर त्याच्या वरचा वरच निघाला, बसला खुर्चीवरती आणि शिष्याने टाकले. 10ची नोट घेतली, पायाजवळ ठेवली. त्या गुरुजी म्हणते, ए मूर्खा, तुला कळतं का नाही काय. अरे पायाजवळ काय टाकतो, खिशात टाक. हे असे गुरु आमचे. काय मिळणार, काय त्यांच्या अंतकरणामध्ये दिसणार. अरे संसार बरे ना त्यांच्या अंतकरणामध्ये. मग आम्हाला काय मिळणार आहे, संसारच मिळणार आपल्याला. ह्याच्यातून सोडवणार आपल्याला भेटला पाहिजे. जन्ममूर्ती संसारापासून सोडवी साचे आणि सद्गुरु आयचे नाव त्याचे. सावध पडलं पाहिजे. आपण सावध पडायचं. कोण काय असेल, कोण कसं असेल, काय असेल त्याच्याशी घेणं देणार. तुम्ही आपला आपण विचार केला पाहिजे. आपली आपण सोडवणूक झाली पाहिजे. आपली सोडवणूक आपण करायची. नामदेव महाराजांना सुद्धा नामदेव महाराज पाया पडत होते, रोज दर्शन घेत होते. आणि मग ते म्हणतात आपले विठ्ठल म्हणतात, भगवंत म्हणतात, अरे तू हे माझं लटकं स्वरूप आहे, कसं काय याच्या नादाला लागतो म्हणे. ते स्वरूप तुला करून घे. आता मला सांगा, त्याला देव कळला होता की नव्हता. त्याला देव कळला की देव भेटला. समोरासमोर होता म्हणजे देव भेटला, पण कळला का नाही कळला. बरं, मग देव कळण्यासाठी काय करावं लागतं. गळ्यामध्ये माळ घालावी लागते, नाम घ्यावं लागतं. मग त्याच्या गळ्यामध्ये माळ नव्हती का. इस पॉइंट को नोट किया गया. बऱ्याच जणांना असं वाटतं त्यांना मला पाहिजे तिथे येऊन बसा, ऐका 2 शब्द, तुमचं काय चालू नंतर बघा. हे आम्ही नाही बोलत ना, तुम्हाला सांगतो. हे आम्ही नाही बोलत. कोण बोलतं, साळुंकी मंजूर बोलत असे वाणी. साळुंकी मंजूर बोलत असे वाणी. बोलत असे वाणी. साळुंकी मंजूर बोलत असे वाणी. कोण बोलतं, हे कोण बोलतं. समजा तुम्ही विचार करा, नको व्हायला असं समजा, पण समजा
कोण बोलतं हे जाणून घ्यायचं आपल्याला. जर आपल्याला वाटतं की जर हा देव बोलतो, पण दुर्दैवाने एखाद्या वेळेला झालंच, एखाद्या वेळेला समजा तुम्हाला काय झालं समजा, तर तो बोलेल का सांगा बरं मला? मग देव नाही का, त्याला तोंड नाही का? समजा तुम्हाला काय झालं, समजा एखाद्याचं प्रेम झालं तर तो बोलू शकतो का? बरं तोंड बोलतो आपण म्हणतो, मग तोंड नाही आहे का त्याला? हा टाळ्या कोण वाजवतो? या हात वाजवतात का कोणतरी दुसरा आहे तो वाजवतो? मग त्या प्रेताला हात नाहीत का? मग ते का टाळ्या वाजवत नाही? मग कोण वाजवतो टाळ्या? कोण बोलतो? कोण चालतो? याचा विचार म्हणजे परमार्थ आहे. आपल्याला चालवतो कोण? आपल्याला बोलवतो कोण? हा विचार म्हणजे परमार्थ आहे. चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलवतो? हरी. हरी बोलवतो आपल्याला. हा कोण हरी? कोण हरी बोलवतो? त्याची आपल्याला जाणीव करून घ्यायचे, तो विचार करायचा आपल्याला. गुरु कधी आपली ओळख करून देत नाही, त्याला गुरु म्हणतात. फक्त देवाची ओळख करून देतो त्याला गुरु म्हणतात. आपली ओळख करून देतो त्याला गुरु म्हणतात. देवाची ओळख करून देतो त्याला सद्गुरु म्हणतात. वाक्य लक्षात घ्या. तर गुरुला काय, आम्हाला काय तुमचं घेणे देणे नाही. आमचं चाललंय, मस्त चाललंय आमचं. तुमचं काय आम्हाला पडलंय? आम्हाला फक्त काय मिळालं, आम्हाला तरी काय पडलंय तुमचं? आम्हाला तरी काय पडलंय? आम्ही पाकिटवारी, आम्हाला आमचं पाकिट मिळालं. आता आपण विचार करा, आता किती वाजतात काय माहिती, किती वाजतात काय माहिती. आमचं तिकडे लक्ष असणार, तुमच्याकडे कसं लक्ष? तुमचं काय पडलंय आम्हाला? तुमचं काय पडलंय? मग तुझी लायकी नाही तो करायची. तू इथं कशाला उभा राहिलेलं आहे? ह्यांना सोडवण्यासाठी. त्यांना माहित नाही विचारांना मी कोण आहे, देव कोण आहे, मला कोण बोलवतो, त्याची ओळख करून देणार, त्या सांगण्यासाठी आपण इथे आहोत. आणि साधू संतांनी आमच्या जे सांगितलं ते सांगण्यासाठी इथे आहे आपण उभे, आपलं सांगण्यासाठी नाही. तुका म्हणे मज झाडीले निरोपा आणि मार्ग हा सोपा सुखरूप. मग मार्ग साई सोपा सुखरूप. जो निरोप सांगणार आहे तो ज्याने सांगितलं तसंच सांगावं का आपल्या मनातच सांगावं? इथं आता काय झालं माहितीये का, असं नुसतं सुळसुळाट झालंय, फक्त मनातच निरोप सांगायला लागले. आणि म्हणून काय होतं, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला आणि हरिपाठी सरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने गेलेले काय करणार आहे? कुठेतरी दरीमध्ये जाऊन कोसळणार आहे. आपला आपण विचार केला पाहिजे. आपण आपल्या गुरुजीला विचारलं पाहिजे, बाबा हे ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलंय, बाबा हे भागवतामध्ये असं सांगितलंय, त्याचं काहीतरी आम्हाला सांगा. पण आम्ही काय करतोय, आम्ही काय विचारतो आमच्या गुरुजींना? आमचा संसार कसा चालेल हे विचारतोय. तुकाराम महाराजांनी संसार चालवण्यासाठी गुरु केले. भीक मागायची वेळ होती त्यांच्यावरती शेवटी. मग सांगा बरं मला, मग आपण काय करतो, आपण काय मागतो? नको विचार करायला. काय आमच्या साधू संतांना होतं, अरे त्यांच्या घरात ज्या आमच्या घरामध्ये गाई म्हशी असायच्या तेव्हा त्यांच्या घरामध्ये हुंदीर म्हशी असायच्या. रस्त्याने जर चालले तर कुत्रा घाबरायचं त्यांना. काय रस्त्याने जर चालले का चोर घाबरायचा त्यांना? कोणाला? तुकाराम महाराज आम्ही जर रस्त्याने चाललोय तर चोर घाबरायचे का? तर हे काहीतरी माझ्याकडे मागे. काहीच नसेल त्यांच्याकडे. काय आहे आपल्याकडे सांगा? कशासाठी परमार्थ? आणि आपल्यामध्ये विरक्ती प्राप्त झाली, आपल्याला वैराग्य प्राप्त झाले, विवेक प्राप्त झाला. हे काय खरं काय खोटं काय, खरं काय खोटं काय, वैराग्य काय, विरक्ती कशाला म्हणतात? त्याच्याशिवाय परमार्थ नाही म्हणा. जरी ज्ञान झालं असेल तरी विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणीची नाही. भगवंत म्हणतात, स्वतः भगवंताच्या मुखातलं वाक्य आहे. जर विरक्ती नसेल आणि नुसतं जर ज्ञान असेल तर ते ज्ञान टिकणार नाही. केला कधी असा भाव बारकाईने विचार आपण केला का? मग मला सांगा, जर नामदेव महाराजांच्या गळ्यामध्ये माळ होती, गुरु केला होता, तरी त्याला कच्चं मडकं ठरवलं का? मग आमच्या गळ्यामध्ये माळ नाही, आम्ही गुरु केले नाही, मग आम्ही कधी ताडलं का? आपण कच्चे आहोत का पक्के झालेले आहोत? नाही ना. काय गरज पडली? काय गरज पडली? ज्या वेळेला पण कधीतरी प्रसंग घडावा लागतो बरं, कधीतरी प्रसंग घडावा लागतो. ही ज्या टायमाला 4 भावंड ज्या टायमाला पंढरपूरला गेली त्यावेळेला आमचे नामदेव महाराज आजच्या अभंगाची करते
नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. नामदेव महाराजांच्या 3 भावांना पाया पडली, पण मुक्ताबाई पाया पडली नाही. ती भावंड म्हणतात, दादा म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे महाराजांच्या पाया पड, अगं महाराजांच्या पाया पड. हे दादा, ह्या निगुऱ्याच्या पाया पडायला मी मोकळी नाही. काय म्हणतो? ह्या निगुराच्या, म्हणजे ज्याने गुरु नाही केला, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. सगळी आमच्या गावची मंडळी होती. आम्ही ज्या टायमाला आलो नाही ते त्या टायमाला कोणी म्हणले सायलेतली आहे, कोणी काय सायले आणि सोनवडे, परत पूर्वी सगळे आमच्या जवळ, आम्ही जवळ शिकले. म्हणजे बरं झालं आपलं आता जमणार आता आमचं सगळं नाही का, तुमच्याबरोबर तुमचं आमचं जमलं आता. म्हणजे आम्हाला तुमच्या आता भाषा कळणार, आमची भाषा तुम्हाला कळणार, म्हणजे प्रश्न बोलला नाही आता. सगळे आमच्या गावची मंडळी आहेत. त्यामुळे मला म्हणून आलं की काय असं बरं, असं हे असतं, असं आपलं मान भेटलं आपल्याला आनंद होतो का, दुःख वाटलं सांगा बरं. आम्हाला आनंद झाला, म्हणजे आनंदातच चाललेलं आहे. काय आहे त्याला काही कीर्तन म्हणायचं का? तुम्हाला वाटत असेल तुम्हाला हे आनंद आहे. आपण काय करतो आता आनंद आहे एकमेकाला वाटतोय, आम्ही तुम्हाला देतोय. तुमच्या चेहऱ्यावरती जो आनंद होतो तो मला आनंद होतो, म्हणजे मलाही मिळतो नाही का. आमचा आनंद तुम्हाला आणि तुमचा आनंद आम्हाला. मग नामदेव महाराजांच्या गळ्यामध्ये माळ होती की नाही? माळ होती, पण काय केलं होतं? फक्त गुरु केलं नाही. अरे अखंड देवाला जयाचा शेजार, कार्यांकार नाही गेला. अखंड म्हणजे खंडच नाही, रात्रंदिवस त्या देवाच्या पायाजवळ पडून असायचा. कोण? निगुरा. कोण? निगुरा. असं होईल ना तेव्हा आपल्याला कळणार. नुसतं नामदेव महाराज किती दिवस म्हणायचं सांगा बरं मला. असं होईल ना तेव्हा कळणार आहोत. निगुरा देवाजवळ गेला. देवा म्हटलं काय म्हणलं मला, तेव्हा त्यांनी सांगितलं बाबा तुला गुरु करावं लागणार. हे माझं कसं आहे माहिती काय, हे लटकं स्वरूप आहे, तुला गुरु करावं लागणार. तत्पूर्वी ज्या टायमाला ते त्यांच्याकडे गेले, तत्पूर्वी ती भावंड आहेत ना 2 दिवस राहिली होती. मग पहिल्या दिवशी ज्या वेळेला गेली त्याच्या अगोदर हे त्यांचं हे कीर्तन पाया पडले नाही, तर त्यांना मुक्ताबाई निघून आहे म्हणून म्हटली. आणि मग त्यांनी काय केलं, ह्याची आता परीक्षा घ्यायची ठरवली. कुणाची? ते जे साधू संत होते ना ते म्हणजे आता मुक्ताबाईंनी ठरवलं की ह्याची काय करायचं, सभेमध्ये ह्याचं काय करायचं, आता आपण मीटिंग घ्यायची आणि ह्याला कसं आहे, कच्चं आहे का पक्क आहे हे आपण आता ठरवायचं. मग आता कच्चं मडकं आणि पक्क मडकं जर ठरवायचं असेल तर त्याला कोण पाहिजे, त्याचा अनुभव असला पाहिजे. कच्चं कोणतं मडकं, पक्क कोणतं. ते तुम्ही ज्या टायमाला बघा आपण मडकं घ्यायला जातो त्या टायमाला त्याला काय सांगतो कुंभाराला, अहो त्याला वाजून बघा ना, बघता ना बघतो ना. तसं आपल्याला जर गुरु करायचं असेल तर वाजून करतो का आपण? कधी वाजून करतो नाही. आपल्याला काय पडलंय बरं, नारळ तुम्ही घेता ताई भगिनीनं, तुम्ही नारळ घेता त्या टायमाला पण तुम्ही म्हणता ना हलवून बघा ना जरा, आणि ते त्यांच्या हातात असतं ते कड्यासारखं, ते ठोकवा ना जरा. का? कारण बिगर पाण्याचं असेल तर नको, आणि पाण्याचं असेल पाहिजे. हे तुम्हाला हे आपल्याला व्यवहाराचं हे कळतं बरं का, सगळं व्यवहार कळतो सगळा. मग मला सांगा व्यवहार करताना तुम्ही आंधळेपणाने करता का डोळेपणाने करता? डोळेपणाने करताना आंधळेपणाने करत नाही. मग परमार्थ आंधळेपणाने का डोळेपणाने? तो मात्र डोळेपणाने नाही, कसा? आंधळेपणाने. आणि प्रपंच डोळेपणाने. आम्हाला हरवूनच पाहिजे, ते फक्त आहे का बघितलं पाहिजे, नाही तर कच्चा असेल तर काय होईल, पाणी गळून जाणार. तसं जर आपण जर एखादा कच्चा गुरु केला असेल आपल्याकडे पाणी गळून जाणार.
आपलं सुटणार नाहीये. नको का हा विचार नको करायला? हा विचार करतो आपण कसं गुरु करून चालेल आपल्याला. अरे आमच्या भगिनीने जर 4 वांगी आणि त्याच्याला एक खराब निघाला तर फेकून देते का? सगळ्या संसाराला वाट लागून जाईल हे कळतं. आणि आज आपल्याला 84 लक्ष योजनेमधून आपल्याला जो फेरा चुकवणारा जो आपल्याला गुरु करायचा आहे तो विचार नको करून करायला. तो सडका आहे का चांगला आहे का विचार नको करायला. व्यवहाराचा कळतं ना वांग सडका आहे का चांगलं आहे ते, पण हे नाही करणार. आपल्याला सन्मान ठेवला पाहिजे, मान ठेवला पाहिजे, आदर ठेवला पाहिजे, पण कुठपर्यंत? आपली पुन्हा नासाडी होईपर्यंत. एक तर हा देव मिळत नाही. नरदेह दुर्लभ जाना रे, नरदेह दुर्लभ दुर्लभ आहे. 100 वर्षाची सनद देऊन तुम्हाशी पाठवली आहे. पत्र वाचता ना चिरंजीव पत्र. 100 वर्षाची सनद देऊन तुम्हाला पृथ्वीवरती पाठवलेलं आहे आणि असं असं तुम्हाला ही गोष्ट करावी लागणार आहे, गुरु करावं लागणार आहे, नाम घ्यावं लागणार आहे, हे सर्व काही गोष्टी कराव्या लागणार. पण ती सनद आपण कधी वाचत नाही, त्यामुळे आम्ही या भलत्या सनदीच्या मागे लागतो. ती सनद वाचल्यावरती आपल्याला कळेल की 100 वर्षाची दिलेली आहे, त्याचं काय काय केलं पाहिजे. पण आम्ही भलतच करत बसतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, संपूर्ण आपलं आयुष्य खतम होऊन जातं. आज करू उद्या करू, अरे कल करो से आज करो से आप एक श्वास निकल जाए तो करोगे कब? कोण वासुदेव तो सकाळी डम 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 करू तो वासुदेव. अरे तो वासुदेव आपल्या जवळ आहे. आजपा जपणे उलट प्राणाचा तिथे मनाचा निर्धार असेल. सांगतील तुम्हाला शब्द पण ही क्रिया करून येणारा विरळाच. तैसे संत जगी क्रिया करून दाविती अंगी. नुसतं बोलणं म्हणजे क्रिया नाही. तुम्ही नुसतं बोलणं म्हणजे तुमचं पोट भरणार आहे का? मग तुम्हाला स्वयंपाकाची क्रिया का करावी लागते? का करावी? नुसतं म्हणा ना, मग स्वयंपाक म्हणा आणि पोट भरला म्हणा आमचं पोट भरलं झोपतो आम्ही, असं आहे का? तैसे संत जगी क्रिया करून द्यावी त्या अंगी. आणि नुसतं शब्द मिळाले म्हणजे आमची ती क्रिया झाली असं होत नाही. माऊलीने त्यांच्यावरती चपाक मारले. तैसे तोंडी ब्रह्मनाम. भले तुमच्या कामध्ये नाव असेल तैसे तोंडी ब्रह्मनाम. हाती सात्विक कर्म परी विनियोग्य विना काम विफळ होय. असेल तुम्हाला ते नाम. आमचं म्हणणं नाही, पण ती क्रिया आहे का? तसं होतं का? आपल्याला साधू संतांनी सांगितलेलं जे नाम तुम्हाला दिलेलं त्या नामाने काय ती क्रिया घडली पाहिजे, ही घडते का? तुकाराम महाराज म्हणतो हो, आमची घडली. ज्या वेळेला मी साधूला शरण गेलो त्या टायमाला साधूने मला अनुग्रह दिला, त्याच वेळेला लगेच परिवर्तन. कंठी प्रेम दाटे
संतांनी जसा निरूप सांगितलाय तसंच सांगायचं. उगाच काहीतरी आपल्या मनाला वाटलं म्हणून बोलायचं नाही. प्रमाण आहे त्याच्यासाठी. ज्या वेळेला तुकाराम महाराजांच्या टायमाला साधूला शरण गेले, कुणाला? बाबाजी चैतन्यांना. बाबाजी चैतन्याने विचारलं की का बाबा आलाय? तर म्हणजे मला देव पाहिजे. आम्ही काय म्हणतो बाबांकडे गेल्यावर? तुकाराम महाराज म्हणले मला देव पाहिजे. अरे तू ज्याला शोधायला चाललायस ना, लक्षात घे, तू ज्याला शोधायला चाललायस ना तेच तू आहेस. प्रश्नच उठला, मग कोण देव? त्यानं काय सांगितलं? तेच तू आहे. ज्याला तू शोधायला चाललायस ते तू आहे. ते परब्रह्म, ते ब्रह्म तू आहेस. आणि शास्त्रीय भाषेत सांगू तुम्हाला, तत्वमसी विद्या ब्रह्मानंद चांग तिची झाला अंगे तुका आता. त्याला सांगितलं तत्वमसी, तूच ते आहेस. आहे का हे आता आपल्याला? आहे का? बरं असेल सुद्धा, पण मला सांगितलं तैसे संत जगी क्रिया करून दावी त्याने. आपण अजिबात जरी शाळेत गेलो नसलो तरी चौथी पाचवी तरी झाली असेल, बरोबर आहे? आपण ज्या वेळेला शाळेत जातो त्या टायमाला गुरुजी आपल्याला सांगतात H2O+ हायड्रोजन ऑक्साईड, बरोबर? हे तोंडाने सांगतात, बरोबर ना? लक्षात घ्या, क्रिया करून द्यावी त्या म्हणजे काय तोंडाने सांगतात आपल्याला. आणि ज्या वेळेला त्या प्रयोगशाळेमध्ये नेतात त्या टायमाला काय करतात? दोन्ही बाजू दोन हातामध्ये दोन नळ्या घेतात, एकामध्ये पाणी टाकतात, एकामध्ये ऑक्सिजन टाकतात आणि ते एकत्र करतात आणि मग म्हणतात हे कार्बन डायऑक्साईड हायड्रोजन ऑक्साईड तयार झाले. असं केलं का आपल्या गुरुजीने आपल्याला? सांगा बरोबर, हे करून दिलं का? आणि नुसतं सांगितलं, तोंडाने बोललं, मुखाने बोललं. अरे जेवी गुड उरसाची खाणी. ज्या गावाला आपण म्हणतो की नुसतं तोंडाने म्हण, हा म्हण असं, हा म्हण असं, आणि मग असं म्हणता 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 तुला जीव प्राप्त होईल. काय म्हण? पण तू ओळख करून दिली का? तू जे शब्द सांगितले ते कोण आहे? कोणाचे शब्द म्हणून मी असं सांगितलं का आपल्याला? तुला ओळख करून दिली का? एखादा जातो गुरुजीकडे जातो, हा गुरुजी मला देव वाटत, हा गळ्यामध्ये माळ टाकायची, आजपासून रामकृष्णारी म्हणायचं, आळंदी पंढरपूरची वारी करायची, देव भेटे. भेटे? कोण हा राम, कोण हा कृष्ण, याची ओळख करून दिली का आपल्याला? अरे जे आपण रामकृष्णारी म्हणतो त्या रामाला सुद्धा वशिष्ठांना शरण जायला लागलं, कृष्णाला सुद्धा सांदीपणे ऋषीला शरण जायला लागलं, तर मग त्यांच्या नावाने आपलं बरं होणार आहे? नको डोक्यात विचार यायला? त्यांना जर शरण जावं लागलं, राम तो कालचा पुत्र दशरथाचा आनंद युगाचा आत्माराम, रामाशी जर राम ठाऊक असा का वशिष्ठाशी शरण जाता? का त्यांना वशिष्ठांना शरण जावं लागलं? रामाला जर राम 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 म्हणून, मग त्यांना राम राम म्हणून त्यांना राम प्राप्त नसतं झालं? अरे वस्तुशी नाही माता पिता, या लागी नगडी जन्मकथा, जन्म मरण वार्ता. काय आमचं साधू करणे, आमचं साधू संतांनी उपकार केले, ते आपल्याला आम्हाला नाम दिलं, ती वस्तू आम्हाला वस्तूची ओळख करून दिली. आणि मग म्हणतात तया उतराई भावे कवळ्यामुळे. नामदेव महाराज म्हणतात ज्या टायमाला ही गोष्ट त्याला कळाली तेव्हा म्हणतात बाबा तुमचे किती उपकार झाले आमच्यावरती. तया उतराई भावे कवळे, तुमच्या उतरायतून आम्ही तुम्हाला देऊ शकतो? काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागवती. अजिबात झोपत नाही बरं गुरु आपल्याला सतत निरंतर जागवत असतात. गुरु आपल्याला निरंतर जागवत असतात. काय सांगू आता, म्हणून संतांचे उपकार आहे. संसारात जागवत असतात ते गुरु नव्हे.
रामांचे उपकार मग निरंतर जागविती ते झोपत नसतात बरं का, सतत आपल्याला जागवत असतात. कृष्ण सतत जागा असतो आणि कृष्ण अर्जुन बिनधास्त झोपलेला असतो. काय कृष्ण सतत जागा असतो आणि अर्जुन बिनधास्त भार घातलाय ना तुका म्हणे घालू तयावरी भार वाहवा संसार द्यावा पाहिजे. नुसतं म्हणणं नाही, नुसतं म्हणणं नाही, तो करतोच आपला भार वाहतो. म्हणून तुका म्हणे घालू तयावरी भार. आणि ज्यांनी ज्यांच्यावरती भार घातला त्याचा आपण एक वेळेला प्रेमाने भजन करू. हो, लागती सायास. ठसवताना त्याला सायास लागतात. पण मला सांगा लोणचं मुरलेलं चांगलं का न मुरलेलं चांगलं? मुरलेलं चवदार लागणार. मग जरा मुरू द्या ना. तर असं करून 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 जरा ठोके देऊन 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 आता मुरलं ना मग काय करायचं, आनंदाने खायचं. थोडा जरा त्रास होईल थोडासा नाही का, पण त्रास झालेला शेवटी कामाला येतो चांगला नाही का. तुम्हाला संसारामध्ये तुम्हाला सांगतो दुःख देतो ना देव, ते दुःख समजू नका. तुमच्यावरती भगवंताची कृपा होते. दुःख जे देतो आपण तुम्हाला दुःख झालं मला काय माझ्याच वाटायला यावं काय, मलाच देवाने द्यावं काय. अरे येड्या देवा देव आमच्याच मागे देवाने लागावं काय. देव मागे लागण्यासाठी एवढा खटाटोप आहे. तुम्ही आज 7 दिवस शिवलीला नृत्य केलं ते कशासाठी केलेलं सांगा बरं मला. देव मागे लावा म्हणा तुमचा सण लागतोय तर तुम्ही काय सांगितलं पाहिजे. बरं आहे ना उलट देव मागे लागण्यासाठी एवढं समजून करतात ना, चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे. तसं देव तुमच्यावरती ज्या टायमाला तुम्हाला सांगतो खरं सांगतो ज्या ज्या वेळेला तुम्हाला दुःख येईना तेव्हा समजायचं साधूची माझ्यावरती आजचा कृपा झाली. मग आमच्या कृष्णाच्या आत्याबाईने काय मागितलं? कोण? कुंती. आमच्या कुंती आईने काय मागितलं भगवंताकडे? तेव्हा अरे आतापर्यंत मी आईचा आरामात होते ना तर तुझं एक वेळा सुद्धा मला नाव आठवलं. कशी कृपा आहे का? दुःख देतो देव म्हणजे आवडते आपली कृपा कशी करतो. आतापर्यंत मी आईचा आरामात होते तुझं एक सुद्धा वेळा मला तुझं स्मरण झाले नाही तर ह्याच्या पुढे फक्त मला दुःखच दे कारण माझं तुझं स्मरण तरी होईल. पण आहे का माईचा नाद असं कोण मागणार मला दुःख द्या म्हणून? आहे का? शेवटच्या चरणामध्ये सांगतात नामा म्हणे निकी दावी सोय. निकी म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या आता काहीच राहील, मला कुठलाच संदेह राहिलेला नाही. मी कोण आहे, देव कोण आहे याचा संदेहच राहिला नाही. नामा म्हणे निकी दावी सोय आणि न विसावे पाय विठोबाचे किंवा खेचराचे. म्हणून मी आता याच्या पुढे काय करणार आहे, मी विठोबाचं किंवा खेचराचे जे पाय ते मी कधीच सोडणार नाही हे महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. नाम म्हणले की Thank you.
सोय न विसंबे पाय विठोबाचे विसंबेमध्ये विसर. म्हणजे मला त्यांनी माझं सुख माझं दावी रे डोळा, म्हणजे याच्यामध्ये आता मला कुठला संदेह राहिलेला नाही. माझी मज नामा म्हणे मज की दावी रे सोय.